आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. निमसोड या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालाय तो आपला शंभूबाजी ग्रुप खडक वासलाकरांची बुलेट संघर्ष योद्धा बुलेट. दादा काय सांगताल, वाघाने एक नंबर केलाय आज. काय त्याने ह्या फाटीवर त्याला स्टारच आहे. ह्या फाटीवर आला आणि कधी मार खाल्ला असं नाहीच. आजचं नियोजन कशा पद्धतीने झालं होतं? कारण नवीन नंदी आज आजचं नियोजन प्रवीण शेठ आणि आसिफ भाई आपलं झेंडापंच यांनी केलेलं दोघांना. कशा पद्धतीने झालं होतं? कारण नवीन नंदी होता तो. नवीन नंदी होता. आसिफ भाईंचा फोन आला, ह्या बैलात पळायचंय. 1 मिनिटात नियोजन झालं आणि ते सार्थकी लागेल. सेमीला खाली जाताना काय मनामध्ये चालू होतं? कारण मोठा सेमी होता. सेमी मोठा असला की आम्हाला उलट काय वाटत नाही. काय आम्ही आपलं काय बैल संघर्ष करतोच मोठ्या सेमीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडची गाडी चुकली होती, तुमची गाडी पब्लिकला आली होती सेमीला. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, पब्लिकने लय साथ दिली आपल्याला. सगळी म्हणजे असे लांब उभे राहिले. दोन्ही पण बैल माझ्या आमच्या आतलीच होती. मैदानाबद्दल काय सांगाल? कसं संपन्न झालं मैदान 1 नंबर झालं. आज ह्याच्यासोबत जो नंदी पाल त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण बुलेट सोबत पळालाय, त्याच्या स्पीडला मॅच होऊन तो पण बैल 1 नंबरचाच आहे. अंधारात होता पण बुलेट त्याची गाडी एकदम मस्त पडली, एकदम चांगली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं खाली फायनलला जाताना काय मनामध्ये चालू होतं? कारण सगळ्यात चांगल्या गाडी होत्या फायनलला. सगळ्या गाड्या चांगल्या होत्या पण बाकीची सगळी मैदानातली माणसं म्हणा तुम्हीच एक करणार तुम्हीच. आम्ही फक्त म्हणलं आम्हाला गुलाल झाला त्यातच बस आम्हाला. किती दिवसानं बुलेटला गुलाल झालाय? बुलेटला काय एक झाला असेल 4-5 मैदान नंतर आता गुलाल. कंटिन्यू गुलाल कंटिन्यू गुलालात आहेच बैल आता. एवढाच वाईट वेळेतनं नीट होऊन तुमच्यासाठी गुलाल घेते, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय त्यांनी सगळ्यांसाठीच पळते म्हणजे ग्रुपसाठी. या पार्टीला काही ते वेगळं असते बुलेटचं, कारण कंटिन्यू गुलालात आहे. मला वाटतं 1-2 मैदान सोडले तर ह्या पार्टीला आला बिना गुलालचं गेला असं कधी झालं नाही. या पाटीला आणि खटाव भागात लकच आहे त्याचा. खाली बैल आला की शक्यतो बैल मारच खात. संतू ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? कारण कंटिन्यू त्याच्या सोबत असतात. ते काय एकनिष्ठ ड्रायव्हर आहेत आमचं. आजच्या मैदानाचं कसं काय नियोजन झालं होतं? म्हणजे हीच गाडी पळवायची. ते प्रवीण शेटला त्यांचा फोन आला आणि 1 मिनिटात आपलं नियोजन झालं. लगेच पावते टाकली. गटापासून गाडीला जबरदस्त स्पीड लागलेलं आहे. काय म्हणत होतं गटाला गाडी पळालेली त्यावेळेस? गटाला गाडी पळाली तेव्हा गाडी आमची कडन होती. बैल पळेल का नाही धाकधूक लागली पण बैलांनी साध्य करून दाखवलं. सेमी फायनल विषयी काय सांगाल? सेमी पण लई टाचच होता एकदम. सेमी टाच होता. शेवट सगळे बैल 1 नंबरचेच होते. त्यातनं पण संघर्ष केला. करून दाखवलं आणि तुम्हाला गुलाला ठेवलं आणि ही फाटी त्यासाठी लकी. दादा तुम्हाला पण लांब जायचं आता. तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आणि बुलेटला आपल्या अजून खूप शुभेच्छा देतो. असाच गुलाला तुम्हाला ठेवला. धन्यवाद.